माझ्या मागे तुम्ही हा जो काही शंकर महाराजांचा फोटो पाहता ना, यांच्या जन्माची कथा एकदम अद्भुत आहे. अंतापूर नावाच्या गावामध्ये चिमणाजी नावाचे एक शिवभक्त होते आणि त्यांच्या पत्नी देखील शिवभक्तच होत्या. आता या दोघांच्या घरी ना सुख समृद्धी सगळं काही होतं, पण यांना मुलं बाळ नव्हती. एकदा चिमणाजी झोपलेले असताना ना त्यांना एक स्वप्न पडतं आणि त्या स्वप्नामध्ये सूर्य तेजासमान एक दिव्य पुरुष चिमणाजींना म्हणतात, दावल मलिक पीराच्या शेजारच्या जंगलामध्ये जा. तिथे एका झाडाखाली 7 वाघांच्या मध्ये तुला एक बालक दिसेल. त्या बालकाला उचलून तू घरी घेऊन ये व त्याचा मुलाप्रमाणे सांभाळ कर. चिमणाजी दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर आपल्या पत्नीला पहिला ही गोष्ट सांगतात. दोघेही शिवनामाचा जप करत ना त्या जंगलामध्ये जातात आणि खरोखरच एका झाडाखाली 7 वाघांच्या मध्ये एक बालक रडताना त्यांना दिसतो. आता या 7 वाघांच्या मध्ये जाऊन त्या बालकाला उचलून आणणं म्हणजे काय सोपी गोष्ट नव्हती. पण चिमणाजी न घाबरता त्या 7 वाघांच्या मध्ये जाऊन त्या बालकाला उचलून घरी घेऊन येतात आणि याच वेळी ते बालशंकर महाराज ना त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात पहिली लीला करतात. आता सायंटिफिकली देखील हे प्रूव्ह आहे. तुम्हाला देखील ही गोष्ट माहितच असेल की एखादी स्त्री जोपर्यंत नैसर्गिकरित्या एखाद्या बाळाला जन्म देत नाही ना, तोपर्यंत तिला पान्हा फुटत नाही. पण या बालशंकर महाराजांना जेव्हा चिमणाजींच्या पत्नीने आपल्या मांडीवरती घेतलं ना, त्या क्षणी त्यांना पान्हा फुटला आणि महादेवांच्याच कृपेने, शंकराच्याच कृपेने हा बालक त्यांना मिळाल्यामुळे ना या दाम्पत्याने या बाळाचं नाव ठेवलं शंकर. आणि हेच पुढे झाले सद्गुरू श्री शंकर महाराज. बरं, अजून एक गोष्ट, ते जे कोण दिव्य पुरुष होते ना, ते श्री स्वामी समर्थ होते.